मतदार याद्यांमधील घोळाविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला। या सत्याच्या मोर्चातून दुबार मतदारांविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपल्या मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। तर महाविकास आघाडी आणि मनसेनं मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलेला। या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी मतदार यादीतील दुबार मतदारांवर भाष्य केलं। राज्यातील प्रमुख मतदारसंघ किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरेंनी आकडेवारीनुसार दिली आहे। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तर बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही, कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष। अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। तर काल झालेल्या सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी एक किस्सा सांगितलाय। उद्धव ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला। घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता, तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालंय। त्यावर आता निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली। माझ्या नावाने खोट्या नंबरने OTP करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आलाय। यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल। अमित शहांचा अप्रत्यक्षपणे ॲनाकोंडा असा उल्लेख करत जागे झाला तर जागेच राहा, नाहीतर ॲनाकोंडा आएगा असं म्हणत त्यांनी अमित शहांवर टीका केली आहे। आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे, तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही
असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचा कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचा कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. दरम्यान विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपने मूक मोर्चाने प्रत्युत्तर दिलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काल आंदोलन करण्यात आलं. यावेळी अमित साटमांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर प्रहार केलाय. उद्धव ठाकरेंनी गेल्या काही वर्षांमध्ये वाळवीसारखी मुंबई खाल्ली अशी टीका त्यांनी केली आहे. सत्याचा मोर्चा म्हणजे तमाशा असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं? मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला? मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला? दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात? ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवीसारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या, हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. रामकृष्ण हरी मंडळी, कार्तिक एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बातमीपत्राच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला पाहायच्यात. महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार आज नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदासाठी फायनलमध्ये भिडणार आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला तर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये जागा मिळवली आहे. तर आता अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदासाठी आतुर झाले. तर भारताने यापूर्वी देखील 2 वेळा अंतिम फेरी गाठली होती, पण दोन्ही वेळेस पदरामध्ये निराशा पडली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकन संघाने पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कोण विजय मिळवतो याची उत्सुकता वाढली आहे. पण असं सर्व वातावरण असताना टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांची धाकधूक मात्र वाढली आहे. कारण अंतिम फेरीच्या सामन्यावर पावसाचं संकट आहे. नवी मुंबईच्या स्थितीबाबत वर्तवलेला अंदाज पाहता चाहत्यांचं टेन्शन आणखी वाढणार आहे.